Hello students, in our previous lecture we studied the concept of angle of contact and also we discussed about shape of meniscus. Okay, now in this lecture we'll try to understand why the shape of meniscus and angle of contact between the solid liquid pair is different for different सॉलिड लिक्विड पेअर्स. ओके, म्हणजे शेप ऑफ मिनिस्कस आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा डिफरंट लिक्विडसाठी डिफरंट कसा असतो हे आपल्याला या लेक्चरमध्ये काय करायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. ओके, आपण मागच्या लेक्चरमध्ये डिफरंट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट्स आणि डिफरंट शेप ऑफ मिनिस्कस बघितलेले आहेत. परंतु शेप ऑफ मिनिस्कस हॉरिझॉन्टल, कॉन्केव किंवा कॉन्व्हेक्स कशामुळे तयार होतो, द रिझन बिहाइंड दॅट इज नॉट क्लिअर. ओके, सो विल ट्राय टू अंडरस्टँड दॅट रिझन ऑफ शेप ऑफ मिनिस्कस इन धिस लेक्चर. ओके, सो फर्स्ट द फिनॉमिना. आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहे, शेप ऑफ मिनिस्कस किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजून घेण्यासाठी मोलिक्युलर फोर्सेसचा काय करणार आहे की उपयोग करणार आहे. ओके, द फिनॉमिना ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॅन बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर फोर्सेस. ओके, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा मिनिस्कस हा कसा तयार होतो किंवा तो डिफरंट शेप कशामुळे घेतो हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण मोलिक्युलर थेरीच्या बेसिसवर हे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करणार आहे. ओके, सो या ठिकाणी तुमच्या बुकमध्ये 4 केसेस दिलेले आहेत, परंतु त्या 4 केसेस डायरेक्टली स्टार्ट न करता आपण एक जनरल डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे. त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे की लिक्विडचा जो फ्री सरफेस सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो तिथला एक मोलिक्यूल कन्सिडर करायचा आहे आणि त्या मोलिक्यूलवर कुठले फोर्सेस अप्लाय होतात आणि त्या फोर्सेसमुळं त्या मोलिक्यूलचा किंवा त्या फ्री सरफेसचं बिहेवियर कसं चेंज होत जातं हे आपण स्टडी करणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर या जनरल केसवरून आपण पुढच्या ज्या 4 मेन केसेस आहेत त्या काय करणार आहे, स्टडी करणार आहे. पहिल्यांदा जनरल केसमध्ये काय केलेलं आहे बघा. कन्सिडर अ लिक्विड मोलिक्यूल ए सिच्युएटेड इन द लिक्विड सरफेस अँड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. म्हणजे हे बघा, आपण बघितलेलं आहे जो लिक्विडचा फ्री सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड असतो त्याला आपण मिनिस्कस म्हटलेला आहे. ओके, त्या मिनिस्कसमधला एक मोलिक्यूल घेतलेला आहे विच इज ए, आणि त्या ए या मोलिक्यूलचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्ससुद्धा इथं ड्रॉ केलेला आहे. ओके, यू कॅन सी अ मोलिक्यूल ए सिच्युएटेड इन द लिक्विड सरफेस अँड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेला फ्री सरफेस, लिक्विडच्या फ्री सरफेसवरचा मोलिक्यूल ए इथं कन्सिडर केलेला आहे. आणि या रेड कलरच्या पिंक कलरनं ड्रॉ केलेला जो स्पियर आहे हा काय असणार आहे, त्या मोलिक्यूलचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. ओके, आता इथं ऑब्झर्व तुम्ही केला तर इथं बघा, दिस पार्ट इज लिक्विड, दिस पार्ट इज सॉलिड अँड रिमेनिंग पार्ट इज एअर. सो द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मोलिक्यूल ए इज पार्टली इन सॉलिड, पार्टली इन लिक्विड अँड पार्टली इन एअर. या ए या मोलिक्यूलचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स जो आपण ड्रॉ केलेला आहे याचा थोडा पार्ट सॉलिडमध्ये आहे, थोडा पार्ट लिक्विडमध्ये आहे आणि थोडा पार्ट कुठं आहे, एअरमध्ये. ओके, सो द मोलिक्यूल ए इज ॲक्टेड अपॉन बाय फॉलोविंग 4 फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. आता या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आपण बघितलेला आहे. आता या ए या मोलिक्यूलवर कुठले कुठले फोर्स ॲक्ट होत असणार आहेत
ते आपण बघूया. मोलेक्युलर थिअरी आपण स्टडी केलेली आहे, त्यामुळं आपण लगेच सांगू शकता की ए या मोलेक्युलवर ए पी हा जो फोर्स किंवा आपण त्याला एफ ए असं नाव दिलेलं आहे, हा फोर्स जो ॲक्ट होत असणार आहे, दॅट फोर्स इज नेट ॲडेझिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय द मोलेक्युल्स ऑफ सॉलिड. हे बघा, हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स जो पार्टली इन सॉलिड आहे, या सॉलिडमधले जे मोलेक्युल्स आहेत ते या मोलेक्युलला काय करणार आहेत, सॉलिडमध्ये म्हणजे या बाजूला काय करणार आहेत, अट्रॅक्ट करून घेण्याचा ट्राय करणार आहेत. सो द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मोलेक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज नथिंग बट ॲडेझिव्ह फोर्स. हे तुम्ही स्टडी केलं आहे. मग तो नेट ॲडेझिव्ह फोर्स हा कुठं, नेट ॲडेझिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय मोलेक्युल्स ऑफ सॉलिड विच इज एफ ए पी हा तो फोर्स असणार आहे. ओके, विच इज डायरेक्टेड इनवर्ड इन सॉलिड. ओके, आता बाय सिमेट्री, हे बघा, हा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे, याच्यातला हाफ पार्ट जो आहे हा सॉलिडमध्ये आहे. मग बाय सिमेट्री द फोर्स, ॲडेझिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय मोलेक्युल्स ऑफ सॉलिड इज परपेंडिक्युलर टू द सॉलिड सरफेस. हा त्याचा असणार आहे बघा, परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, हा जो मोलेक्यूल आहे याच्या भोवती जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आपण ड्रॉ केलेला आहे, याचा हाफ पार्ट कुठं आहे, सॉलिडमध्ये. मग या हाफ पार्टची सिमेट्री म्हणजे काय करणार आहे, जो फोर्स एक्झर्ट होणार आहे या मोलेक्यूलवर बाय द मोलेक्युल्स ऑफ सॉलिड, हा जर आपल्याला ड्रॉ करायचा झाला तर हा फोर्स कसा ड्रॉ होईल, परपेंडिक्युलर टू द सॉलिड सरफेस. म्हणजे या स्पिअरचे पुन्हा दोन हाफ पार्ट होतील, क्वार्टर पार्ट अँड क्वार्टर पार्ट. ओके, बाय द सिमेट्री, हां, या स्पिअरच्या किंवा हाफ स्पेरिकल सरफेसची सिमेट्री आपण या फोर्ससाठी, एफ ए या फोर्ससाठी इथं ड्रॉ केलेली आहे. ओके, आता हे काय फार सांगण्यासारखी गोष्ट नाही. नेक्स्ट, आता हा ॲडेझिव्ह फोर्स झाला, म्हणजे सॉलिड सरफेस सॉलिड मोलेक्युल्सनी या लिक्विड मोलेक्युलवर ॲक्ट केलेला ॲडेझिव्ह फोर्स हा आपण इथं ड्रॉ केलेला आहे, ए पी. ओके, नेक्स्ट दुसरा फोर्स काय असणार आहे बघा. आता हा लिक्विड मोलेक्यूल आहे. ओके, आणि इथं काय आहे, हे लिक्विड आहे. मग या लिक्विड मोलेक्यूलला याच्यासारखेच बाकीचे जे लिक्विड मोलेक्युल्स आहेत हे इनवर्ड डिरेक्शनला म्हणजे लिक्विडमध्ये काय करत असणार आहेत, अट्रॅक्ट करत असणार आहेत. सो दॅट फोर्स इज नथिंग बट कोहेजिव्ह फोर्स. मग नेट कोहेजिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय द मोलेक्युल्स ऑफ लिक्विड इज गिव्हन बाय AQ विच इज FC, कोहेजिव्ह फोर्स. ओके, मग हा जो फोर्स असणार आहे हा आपण बाय सिमेट्री इट इज इन्क्लाइंड ॲट 45 डिग्री विथ सॉलिड सरफेस. ओके, आता इथं हा क्वार्टर पार्ट जो आहे स्पिअरचा हा कुठं आहे, लिक्विडमध्ये आहे. आणि आपण या लिक्विड सरफेस आणि सॉलिड सरफेस यांच्यामधला जर अँगल बघितला तर तो कसा आहे, 90 डिग्री आहे. त्यामुळे बाय सिमेट्री इट इज इन्क्लाइंड ॲट 45 डिग्री. हे आपण काय करू शकतो, सांगू शकतो इथं. ओके, नेक्स्ट, आता इथं सॉलिडचे मोलेक्युल्स या मोलेक्युलला अट्रॅक्ट करणार, तो ॲडेझिव्ह फोर्स झाला. लिक्विडचे मोलेक्युल या मोलेक्युलला अट्रॅक्ट करणार आहे, हा कोहेजिव्ह फोर्स झाला. आणि उरलं काय, हे जे एअरचे मोलेक्युल्स आहेत हे सुद्धा या मोलेक्युलला वरती अट्रॅक्ट करून घेण्याचा प्रयत्न करत असणार आहेत. मग तो फोर्स कुठला होणार आहे, द नेट ॲडेझिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय एअर मोलेक्युल्स. पण या क्वार्टर पार्टमध्ये जे एअरचे मोलेक्युल्स असणार आहेत त्यांचे संख्या, नंबर ऑफ मोलेक्युल्स इनसाइड दिस क्वार्टर पार्ट ऑफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज व्हेरी व्हेरी लेस. ही खूप कमी असणार आहे. त्यामुळं हा नेट ॲडेझिव्ह फोर्स आपण काय करणार आहे, निग्लेक्ट करणार आहे, विच इज निग्लिजिबल. ओके, अँड फोर्थ फोर्स विच इज ॲक्टेड ऑन द मोलेक्यूल ए इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल टू वेट ऑफ द मोलेक्यूल इज ऑल्सो निग्लिजिबल. ओके, या मोलेक्यूलचं जे वेट असणार आहे ते सुद्धा काय असणार आहे, निग्लिजिबल. ओके, सो
Thus, the net force acting on molecule A, या मोलेक्युलवर जो नेट फोर्स ॲक्ट होत असणार आहे तो फक्त आणि फक्त हा ॲडेझिव्ह फोर्स एक्झर्टेड बाय सॉलिड मोलिक्युल्स अँड कोहेझिव्ह फोर्स ड्यू टू लिक्विड मोलिक्युल्स, या दोघांचा जो कंबाइंड फोर्स असणार आहे तो फोर्स या मोलिक्युलवर काय होत असणार आहे, एक्झर्ट होत असणार आहे. ओके, तेच इथं सांगितलेलं आहे बघा. दस द नेट फोर्स ॲक्टिंग ऑन मोलिक्यूल ए विल बी द रिझल्टंट ऑफ adhesive and cohesive forces. Okay, so the behavior of molecule A or shape of liquid meniscus depends only on two forces, cohesive force and adhesive force. हे जे आपण लिक्विड मिनिस्कस बघणार आहे ते लिक्विड मिनिस्कस फक्त आणि फक्त ॲडेझिव्ह फोर्स आणि कोहेझिव्ह फोर्स या दोन फोर्सेसवर डिपेंड असणार आहे. ओके, लेट AR be the resultant force of AP and AQ. ओके, AR हा रिझल्टंट फोर्स. आता या डायग्राममध्ये दाखवलेलं नाही आहे आपण. आपल्या ज्या मेन केसेस आहेत त्या केसेस स्टडी करताना आपण हा ॲडेझिव्ह फोर्स आणि कोहेझिव्ह फोर्स या दोघांचा जो रिझल्टंट आहे तो ड्रॉ करणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला समजेल की शेप ऑफ मिनिस्कस किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कशा पद्धतीचा असणार आहे. ओके, सो आता हे स्टेटमेंट फार इम्पॉर्टंट आहे. इन द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम, आता आपल्याला माहिती आहे की कंटेनरमध्ये जे आपण लिक्विड पोअर करतो किंवा जे लिक्विड असतं ते स्टेडी असतं, स्टेबल असतं. ओके, सो इन स्टेट ऑफ इक्विलिब्रियम म्हणजे स्टेबल राहण्यासाठी द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन इट. इथं काय सांगितलेलं आहे बघा, जर आपल्याला त्या लिक्विडचा फ्री सरफेस किंवा ते लिक्विड इक्विलिब्रियमला जर राहायचं असेल तर द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन इट. आता कंप्लीट आपल्याला फ्री सरफेस कन्सिडर करायचं नाही आहे इथं, तर फ्री सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, जो इथं कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे लिक्विडचा फ्री सरफेस जो सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे, हा सरफेस कसा पाहिजे तर त्या रिझल्टंट फोर्सला परपेंडिक्युलर असला पाहिजे. म्हणजे जर थोडक्यात सांगायचं झालं तर मिनिस्कसला ड्रॉ केलेली टँजंट ही त्या रिझल्टंट फोर्सला कशी असली पाहिजे, परपेंडिक्युलर असली पाहिजे. रिझल्टंट फोर्स आणि टँजंट ड्रॉन टू द मिनिस्कस इज परपेंडिक्युलर. ओके, त्या दोघांच्या मधला अँगल हा 90 डिग्री असला तर आणि तरच फक्त हे जे लिक्विड आहे ते त्या कंटेनरमध्ये स्टेबल राहू शकतं, इक्विलिब्रियमला राहू शकतं. ओके, सो टू मेंटेन दॅट इक्विलिब्रियम लिक्विड फॉर्म्स सम मिनिस्कस. ओके, ते इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी फक्त ते लिक्विड जे आहे ते सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असताना काही कर्व्ड सरफेस, काही मिनिस्कस तयार करत असतं. ओके, आता हे आपल्याला क्लिअर झालेलं आहे. मग आपण काय करूया, कॉन्केव्ह मिनिस्कस, कॉन्व्हेक्स मिनिस्कस आणि आणखीन 2 केसेस काय करूया, स्टडी करूया. ओके, हेन्स द लिक्विड सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड मस्ट बी परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स AR. आता बघा, ओके, वरचं हे जे जनरल आपण सगळं डायग्रॅमवरून एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, या एक्सप्लेनेशनवरून आपण 4 केसेस स्टडी करणार आहे. त्याच्यामधली फर्स्ट केस आहे कॉन्केव्ह मिनिस्कस और ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे आपण या सगळ्या स्टडीवरून कॉन्केव्ह मिनिस्कस किंवा ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा तयार होतो हे इथं समजून घेणार आहे. ओके, सो कॉन्केव्ह मिनिस्कस कधी तयार होतो, व्हॅन द लिक्विड पार्शियली वेट्स द सॉलिड. जर लिक्विड हे सॉलिडला पार्शियली वेट करत असेल तर त्यावेळेस
जो मिनिस्कस तयार होतो हा कसा असतो, कॉन्केव्ह मिनिस्कस असतो. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आणि कॉन्केव्ह मिनिस्कसमुळं जो अँगल तयार होणार आहे हा कसा असणार आहे, ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, मग आपण एक्झाम्पल घेऊया इथं. केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास. ओके, आता इथं आपण जे मगाशी लिक्विड घेतलेलं होतं ते लिक्विड म्हणजे कुठलं असणार आहे, केरोसिन. त्यानंतर हा जो सॉलिडचा सरफेस आहे हा आहे ग्लास सरफेस. आणि इथं ग्लास आणि लिक्विडच्या भोवती जे काय असणार आहे ते असणार आहे एअर. ओके, आता बघा या ठिकाणी आपण पुन्हा ए हा मोलेक्यूल घेतलेला आहे विच इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. ए हा मोलेक्यूल कुणाचा आहे, तर लिक्विडचा. इथं लिक्विड आपण घेतलेला आहे केरोसिन. मग केरोसिनचा ए हा मोलेक्यूल आपण कन्सिडर केलेला आहे विच इज इन कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास. ओके, आणि या ए या मोलेक्यूलच्या भोवती आपण काय केलेलं आहे, एक स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केलेला आहे. आता बघा पुन्हा या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा हाफ पार्ट हा कुठं आहे, सॉलिडमध्ये किंवा ग्लासमध्ये आहे. थोडा पार्ट हा कुठं आहे, लिक्विडमध्ये किंवा आपण असं म्हणू शकतो केरोसिनमध्ये. आणि मोर दॅन क्वार्टर पार्ट इज इन एअर. ओके, मग याच्यावर पण जे फोर्स ॲक्ट होणार आहेत ते आपण कन्सिडर करूया. आता वरती आपण 2 फोर्स काय केलेले आहेत, निग्लेक्ट केलेले आहेत. ते फोर्स आपण कन्सिडर करणार नाही आहे पुढच्या कुठल्याच केसेसमध्ये. ओके, फक्त आणि फक्त कुठले 2 फोर्सेस कन्सिडर करणार आहे, तर ॲडेझिव्ह फोर्स ड्यू टू सॉलिड अँड कोहेझिव्ह फोर्स ड्यू टू लिक्विड. ओके, मग इथं ॲडेझिव्ह फोर्स हा कसा असणार आहे बघा, पुन्हा एकदा परपेंडिक्युलर टू द सॉलिड सरफेस. या वॉलला परपेंडिक्युलर हा काय असणार आहे, ॲडेझिव्ह फोर्स. का, कारण इथं सिमेट्री आपण जर कन्सिडर केली या स्पियरची, तर स्पियरचा हाफ पार्ट कुठं आहे, सॉलिडमध्ये. त्यामुळं हा जो आपण फोर्स ए पी इथं कन्सिडर करणार आहे विच इज एफ ए, ॲडेझिव्ह फोर्स, हा कसा असणार आहे, परपेंडिक्युलर टू द सॉलिड सरफेस. हा जो ए पी घेतलेला आहे हा या सॉलिड सरफेसला परपेंडिक्युलर असेल. ओके, आता पुढं बघा. आता इथं जो लिक्विड सरफेस आहे किंवा लिक्विडचा पोर्शन आहे हा खूप कमी पोर्शन या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये येतो आहे. ओके, मग या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समधले जे मोलिक्युल्स आहेत ते या ए या मोलिक्यूलला कुठं अट्रॅक्ट करतील, या लिक्विडमध्ये केरोसिनमध्ये अट्रॅक्ट करतील. दॅट फोर्स इज कोहेझिव्ह फोर्स विच इज गिव्हन बाय ए क्यू. ओके, ए क्यू. आता आपल्याला हे बघायचं आहे की याच्यातला ए पी म्हणजे ॲडेझिव्ह फोर्स जास्त असेल की कोहेझिव्ह फोर्स जास्त असेल. तर इझिली आपण सांगू शकतो की डेन्सिटी ऑफ ग्लास इज मोर दॅन डेन्सिटी ऑफ केरोसिन. केरोसिनच्या डेन्सिटीपेक्षा ग्लासची डेन्सिटी ही जास्त असते. याचाच अर्थ काय, ग्लासचे मोलिक्युल्स हे तुलनेनं केरोसिनच्या मोलिक्यूलपेक्षा खूप जास्त असणार आहेत. देअरफॉर इन दिस केस नेट ॲडेझिव्ह फोर्स ए पी इज ग्रेटर दॅन नेट कोहेझिव्ह फोर्स ए क्यू. ए पी हा फोर्स काय असणार आहे, ए क्यूपेक्षा ऑब्वियसली जास्त असणार आहे. ओके, ए पी हा फोर्स म्हणजे ॲडेझिव्ह फोर्स ड्यू टू ग्लास इज मोर दॅन कोहेझिव्ह फोर्स ड्यू टू मोलिक्युल्स ऑफ केरोसिन. त्यामुळं देअरफॉर द रिझल्टंट फोर्स ए आर लाईज आउटसाइड ऑफ द लिक्विड. त्यामुळं याचा जो रिझल्टंट फोर्स असणार आहे म्हणजे रिझल्टंट फोर्स ऑफ ए पी अँड ए क्यू लाईज आउटसाइड द लिक्विड. आता इथं मी ड्रॉ केलेला आहे बघा, हा रिझल्टंट फोर्स हा कुठं आहे, कम्प्लिटली इनसाइड द ग्लास. हे कशामुळं, हेन्स हे बघा आपण 11th स्टँडर्डमध्ये पॅरलेलोग्राम, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम काय केलेला आहे, स्टडी केलेला आहे. ओके, मग फोर्स हा वेक्टर आहे, दोन्ही फोर्सेसच आहेत. मग यांचा रिझल्टंट जो असणार आहे विच इज डायगोनल ऑफ द पॅरलेलोग्राम. ओके,
these are the two forces and diagonal of these two forces is resultant. या पॅरलोग्रामचा जो रिझल्टंट आहे हा काय असणार आहे, डायगोनल असणार आहे या पॅरलोग्रामचा. हे आपण 11th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. ओके, आता पुढं बघा, आपण मगाशीच सांगितलेलं आहे काय की या लिक्विडचा सरफेस जर आपल्याला इक्विलिब्रियमला ठेवायचा असेल, स्टेबल ठेवायचा असेल, तर हा जो लिक्विड सरफेस आहे, फ्री सरफेस आहे, हा या रिझल्टंट फोर्सला कसा पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. किंवा मी सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगितलेलं की या मिनिस्कसला ड्रॉ केलेली टँजंट आणि रिझल्टंट फोर्स या दोघांच्या मधला अँगल कसा पाहिजे, 90 डिग्री पाहिजे. ओके, सो हेन्स इन ऑर्डर टू बी परपेंडिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स लिक्विड मोलिक्युल्स लाईक ए मूव्ज अपवर्ड. आता हे बघा, हा जर सरफेस प्लेन असता तर टँजंट आणि रिझल्टंट यांच्यामधला अँगल 90 झाला असता का, नाही. मग हे लिक्विडचा सरफेस इक्विलिब्रियमला आणण्यासाठी किंवा स्टेबल ठेवण्यासाठी हे जे कडेचे मोलिक्युल्स आहेत, सॉलिडला टच होणारे जे मिनिस्कसमधले मोलिक्युल्स आहेत, हे काय होतात, पाईलअप टू मेक इक्विलिब्रियम. पाईलअप म्हणजे काय, एकमेकांच्या वरती ते असे पाईलअप होत जातात आणि या पद्धतीचा आपल्याला काय मिळतो, कॉनकेव मिनिस्कस मिळतो. आणि त्याच्यामुळंच तुम्हाला इथं ऑब्झर्व करा, ए आर आणि ए टी किंवा आपण टँजंट म्हणूया, टँजंट आणि रिझल्टंट फोर्स यांच्यामधला अँगल काय होईल, 90 डिग्री. ओके, म्हणजे हा फ्री सरफेस आणि रिझल्टंट फोर्स यांच्यामधला अँगल काय झाला, 90 डिग्री, विच इज परपेंडिक्युलर. सो द लिक्विड मिनिस्कस बिकम कॉनकेव. हा कॉनकेव का झाला, तर हे बघा, हा रिझल्टंट फोर्स आणि फ्री सरफेस परपेंडिक्युलर असायला पाहिजे, ही कंडिशन आहे. मग ही कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी या लिक्विडमधले मोलिक्युल्स एकमेकांच्यावर पाईलअप होत गेले आणि त्यामुळं जो मिनिस्कस तयार झाला तो मिनिस्कस कसा आहे बघा, कॉनकेव. आणि त्या कॉनकेव मिनिस्कसमुळं हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होईल हा कसा असणार आहे, ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, ऑब्वियसली सच लिक्विड पार्शियली वेट्स द सॉलिड सरफेस. अशा पद्धतीचे लिक्विड्स हे काय करतात, सॉलिड सरफेसला पार्शियली वेट करतात. ओके ओके, आता केस 2 आहे बघा, कॉन्व्हेक्स मिनिस्कस ऑर ऑब्च्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता कॉन्व्हेक्स मिनिस्कस कधी तयार होतो किंवा ऑब्च्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला कधी मिळतो ते स्टडी करायचं आहे. ओके, मग जनरल केस तुम्हाला सगळ्यांना आता क्लिअर झालेलं असेल. त्याच्यावरून आपण एक एक्झाम्पल घेऊया, मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की जे लिक्विड्स सॉलिडला अजिबात वेट करत नाहीत, द लिक्विड्स विच डज नॉट वेट द सॉलिड सरफेस आर फॉर कॉन्व्हेक्स मिनिस्कस. ओके, मग त्याचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास. मग जसं मगाशी कॉन्केव मिनिस्कससाठी बघितलं त्या पद्धतीनं इथं पुन्हा काय केलेलं आहे बघा, हा पूर्ण पार्ट लिक्विडचा आहे, दिस इज क्लीन ग्लास अँड दिस इज एअर. ओके, मग आपण एक पॉईंट घेतलेला आहे किंवा एक मोलिक्यूल घेतलेला ए विच इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड. मर्क्युरीचा ए हा मोलिक्यूल घेतलेला आहे विच इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड मीन्स क्लीन ग्लास. ओके, आता हा ए या मोलिक्यूलवर कुठले कुठले फोर्स ॲक्ट होणार आहेत ते आपण बघणार आहे. इथं आपण फक्त आणि फक्त 2 फोर्सेस काय करतोय, कन्सिडर करतोय. पहिला आहे ॲडेसिव्ह फोर्स ड्यू टू ग्लास मोलिक्युल्स अँड कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू मर्क्युरी मोलिक्युल्स. ओके, मग आता इथं तुम्हाला माहिती पाहिजे की मर्क्युरी हा जरी लिक्विड फॉर्ममध्ये असला तरी मर्क्युरी इज अ मेटल. मर्क्युरी हे काय आहे, मेटल आहे आणि मेटलची डेन्सिटी ही काय असते, खूप जास्त असते आणि ग्लास हे काही मेटल नाही आहे. देअरफोर इथं आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की मर्क्युरीची डेन्सिटी जास्त आहे. ओके, मग पहिल्यांदा बघूया आपण, जसं पहिल्यापासून आपण बघत आलेलो आहे तसं
या ए या मोलेक्यूलचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स, या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा निम्मा पार्ट, हाफ पार्ट इज इन सॉलिड, हाफ पार्ट इज इन सॉलिड, म्हणजे कुठं आहे तो ग्लासमध्ये. ओके, मग बाय सिमेट्री दिस फोर्स, ॲडेसिव्ह फोर्स ए पी इज डायरेक्टेड इनसाइड द ग्लास विच इज परपेंडिक्युलर टू द सॉलिड सरफेस. ओके, हा परपेंडिक्युलर आहे. आता कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू मर्क्युरी मोलेक्युल्स इज डायरेक्टेड इनसाइड द मर्क्युरी. हे बघा, आता इथं जर आपण स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स कन्सिडर केला तर क्वार्टर पार्टपेक्षा जास्त पोर्शन स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा हा कुठं आहे, मर्क्युरीमध्ये. त्यामुळं आता या हाफ पार्टमध्ये, म्हणजे ग्लासच्या हाफ पार्टमध्ये जेवढे ग्लासचे मोलेक्युल्स असतील, नंबर ऑफ मोलेक्युल्स इनसाइड द हाफ पार्ट ऑफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स विच इज इन ग्लास, हे मोलेक्युल्स या इथं बघा, हा मर्क्युरी आपण जो दाखवलेला आहे, मर्क्युरी घेतलेला आहे, त्याच्यातला जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो हाफपेक्षा कमी आहे. पण मोलेक्युल्स ऑफ मर्क्युरी विदिन धिस स्पिअर ऑफ, विदिन धिस पोर्शन ऑफ स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज व्हेरी लार्ज कम्पेअर टू ग्लास मोलेक्युल्स. हे बघा, मर्क्युरीची डेन्सिटी ही खूप जास्त असते, जवळपास 13,000 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. ओके, 13,000 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. एका क्युबिक मीटरमध्ये, मीटर क्यूबमध्ये 1 मीटर एवढी लांबी, रुंदी आणि उंची असलेला जर क्यूब घेतला तर त्या क्यूबमध्ये किती मर्क्युरी मावू शकतो, 13,000 किलो. ओके, 13,000 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर एवढी या मर्क्युरीची डेन्सिटी असते. त्यामुळं ऑब्वियसली द कोहेसिव्ह फोर्स इन दिस केस इज व्हेरी व्हेरी लार्ज. मग आपण इथं दिलेलं आहे बघा, इन दिस केस द नेट ॲडेसिव्ह फोर्स इज लेस दॅन नेट कोहेसिव्ह फोर्स. इथं या मोलेक्युलर ॲक्ट होणारा ॲडेसिव्ह फोर्स हा कोहेसिव्ह फोर्सपेक्षा काय आहे, कमी आहे. ओके, देअरफॉर रिझल्टंट फोर्स ए आर लाईज इनसाइड द लिक्विड. त्यामुळं हा जो रिझल्टंट फोर्स आहे, हा रिझल्टंट फोर्स कुठं आहे बघा, इनसाइड द लिक्विड. मग रिझल्टंट फोर्स जर इथं असेल तर या लिक्विडचा इक्विलिब्रियम बॅलन्स करण्यासाठी हे जे मोलेक्युल्स आहेत, जे सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, ते काय होतात की दे आर अट्रॅक्टेड इनवर्ड. ते खाली खाली काय केले जातात, अट्रॅक्ट केले जातात. आणि हेन्स in order to be perpendicular to the resultant AR, liquid molecules like A moves downward. आता हे खाली खाली काय व्हायला लागलेत, मूव्ह व्हायला लागलेत. त्यामुळं हे खाली मूव्ह झाले तर काय होणार आहेत, ऑब्वियसली या रिझल्टंट फोर्सला परपेंडिक्युलर होणार आहेत. इथं आपण टँजंट जी ड्रॉ केलेली आहे, ही टँजंट आणि हा रिझल्टंट फोर्स यांच्यामधला अँगल जर तुम्ही ऑब्झर्व केला तर इट इज 90 डिग्री, इट इज परपेंडिक्युलर. ओके, सो द लिक्विड मिनिस्कस बिकम्स कॉन्व्हेक्स. आणि हे मोलेक्युल्स डाऊनवर्ड डिरेक्शनला मूव्ह झाल्यामुळं हा जो मिनिस्कस तयार झाला, हा कसा झाला, कॉन्व्हेक्स, फॉर्मिंग अँड ऑब्च्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्यामुळं या टँजंट आणि या सॉलिड सरफेसमध्ये झालेला अँगल कसा झाला बघा, ऑब्च्यूस. ओके, ऑब्वियसली सच लिक्विड्स डज नॉट वेट द सॉलिड सरफेस. असे लिक्विड्स हे सॉलिड सरफेसला अजिबात वेट करत नाहीत. ओके, आता तिसरी केस, थर्ड केस, हॉरिझॉन्टल मिनिस्कस मीन्स झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इथं काय होतं बघा, पुन्हा मोलेक्यूल ए घेतलेला आहे, दिस इज स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मोलेक्यूल ए. आता या ए मोलेक्यूलवर ॲक्ट होणारा ॲडेसिव्ह फोर्स हा डायरेक्टेड इनवर्ड आणि इट इज परपेंडिक्युलर टू द सॉलिड सरफेस असणार आहे. ओके, आता या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये हे बघा, हे जे प्युअर वॉटर आपण घेतलेलं आहे, हे प्युअर वॉटर या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये खूप कमी प्रमाणात यायला लागले. देअरफॉर द कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू द प्युअर वॉटर इज निग्लिजिबल. आपण काय करणार आहे, तो फोर्स निग्लेक्ट करणार आहे. मग त्यामुळं आपण इझिली सांगू शकतो, इन दिस केस ॲडेसिव्ह फोर्स ए पी इज व्हेरी व्हेरी लार्ज. ओके,
हा जो ॲडेसिव्ह फोर्स असणार आहे तो कोहेसिव्ह फोर्स ए क्यूपेक्षा काय असणार आहे, खूप जास्त असणार आहे. सो दॅट ए क्यू कॅन बी निग्लेक्टेड. देअरफोर द रिझल्टंट फोर्स ए आर ऑलमोस्ट कोइन्साइड विथ ए पी. जर कोहेसिव्ह फोर्स इथं आपण निग्लेक्टच केला असेल तर हा जो ॲडेसिव्ह फोर्स आहे तो ॲडेसिव्ह फोर्स म्हणजेच काय होणार आहे, त्याच्यावर ॲक्ट होणारा रिझल्टंट फोर्स. ओके. आणि जर रिझल्टंट फोर्स आणि ॲडेसिव्ह फोर्स सेम असेल तर या मोलेक्युल्सना अपवर्ड डिरेक्शनला किंवा डाऊनवर्ड डिरेक्शनला मूव्ह होण्याची गरजच राहणार आहे. गरजच राहणार नाही. बिकॉज दे आर ॲटोमॅटिकली परपॅन्डिक्युलर टू द रिझल्टंट फोर्स. ओके. कारण ते मोलेक्युल्स काय असणार आहेत, ॲटोमॅटिकली या ए आर या रिझल्टंट फोर्सला परपेंडिक्युलर असणार आहेत. ओके. So the molecules like A do not move upward or downward. Hence the liquid surface in contact with solid is almost tangential to the solid surface. आता आपण इथं टँजंट ड्रॉ केलेली आहे बघा. ही टँजंट आणि रिझल्टंट फोर्स यांच्यामधला अँगल काय झाला, 90 डिग्री. पण या टँजंटनं या सॉलिड सरफेस बरोबर केलेला अँगल मात्र किती होईल, 0. देअरफोर द टँजंट इज अलॉंग द वॉल within the liquid and the free surface of liquid is horizontal, forming 0 angle of contact. Obviously such liquid completely weights the solid surface. असे लिक्विड काय करतात, सॉलिड सरफेस कम्प्लिटली वेट करतात. ओके. आता आपण नेक्स्ट केस बघणार आहे, केस 4, विच इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. आणि याच्याबरोबरच म्हणजे 90 डिग्री अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघणार आहे आणि त्याच्यावरून आपण कंडिशन्स फॉर कॉन्वेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी हे पण स्टडी करणार आहे. ओके. म्हणजे कुठल्या कंडिशनला आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा मिनिस्कस कॉन्केव्ह मिळेल आणि कॉन्वेक्स मिळेल हे कंडिशन्ससुद्धा या आपण केसमध्ये बघणार आहे. ओके. सो या केसमध्ये आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती मिळणार आहे, 90 डिग्री, विच इज नॉट पॉसिबल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 मिळणं हे पॉसिबल नाही आहे. एकतर तो कॉन्केव्ह मिळेल, कॉन्वेक्स मिळेल किंवा 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मिळेल. पण 90 डिग्री मिळणं अशक्य आहे. त्यामुळं आपण एक्झाम्पलमध्ये घेतलेलं आहे बघ, हायपोथेटिकल लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास. हायपोथेटिकल म्हणजे इमॅजिनरी लिक्विड. ओके. आता इथं डायग्रॅममध्ये पुन्हा ए हा मोलेक्यूल घेतलेला आहे हायपोथेटिकल लिक्विडचा, विच इज इन कॉन्टॅक्ट विथ क्लीन ग्लास. ओके. याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स घेतलेला आहे. आता याच्यावर ॲक्ट होणारा ॲडेसिव्ह फोर्स पुन्हा कसा असेल, परपेंडिक्युलर टू द सॉलिड सरफेस बाय सिमेट्री. ओके. ए पी इज द ॲडेसिव्ह फोर्स. देन आता पुढं काय होतं बघा, याचा क्वार्टर पार्ट कुठं आहे या लिक्विडमध्ये. त्यामुळं by symmetry of this shape or the sphere of influence, क्वार्टर पार्ट या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा कुठं आहे, लिक्विडमध्ये. त्यामुळे बाय सिमेट्री इथं पुन्हा काय होईल बघा, हा जो ए क्यू हा कोहेसिव्ह फोर्स आहे हा 45 डिग्री इन्क्लाइड इनसाइड द लिक्विड. या सॉलिड सरफेस बरोबर या ए क्यू या फोर्सनं केलेला अँगल किती असणार आहे, 45 डिग्री. ओके. विथ आयदर ऑफ सरफेस म्हणजे या बाजूला सुद्धा या बाजूला सुद्धा 45 डिग्री असणार आहे. ओके. देअरफोर आता हा झाला ॲडेसिव्ह फोर्स, हा झाला कोहेसिव्ह फोर्स. ओके. मग यामुळं द रिझल्टंट फोर्स ए आर इज एक्झॅक्टली व्हर्टिकल अलॉंग सॉलिड सरफेस. याच्यामुळं हा जो रिझल्टंट फोर्स असणार आहे हा एक्झॅक्टली कुठं असणार आहे, एक्झॅक्टली अलॉंग द सॉलिड सरफेस किंवा या कंटेनरच्या वॉलला लागून हा काय असणार आहे, आपल्याला रिझल्टंट फोर्स मिळणार आहे. ओके. मग आपल्याला आपल्याला माहिती आहे की जर इक्विलिब्रियमला आपल्याला लिक्विडचा सरफेस ठेवायचा असेल तर या रिझल्टंट फोर्सला तो फ्री सरफेस कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय तर ही जी टँजंट असणार आहे या लिक्विडच्या सरफेसला ड्रॉ केलेली
ती टँजंट आणि रिझल्टंट फोर्स यांच्यामधला अँगल कसा पाहिजे, तर 90 डिग्री. ओके. सो फॉर धिस टू ऑकर, हे घडण्यासाठी आपण इथं एक कंडिशन घेतलेली आहे. आता हे मी तुम्हाला इथं समजावून देतो. इथं बघा मी काय केलेलं आहे की इथला जो पॅरलेलोग्राम आहे हा पॅरलेलोग्राम इथं ड्रॉ केलेला आहे. सो ए पी इज ॲडेसिव्ह फोर्स, ए क्यू इज कोहेसिव्ह फोर्स. आता तुम्ही 11th स्टँडर्डला स्टडी केल्यामुळं तुमच्या लक्षात असेल की ए पी इज इक्वल टू आर क्यू आणि ए क्यू इज इक्वल टू पी आर असतं. ओके, कारण पॅरलेलोग्रामच्या समोरासमोरील बाजू या काय असतात, इक्वल असतात. आणि आपण या डायग्रॅममध्ये बघितलेलं आहे की या ए क्यूनं म्हणजे कोहेसिव्ह फोर्सनं सॉलिड सरफेसशी केलेला अँगल किंवा आपण हा रिझल्टंट फोर्स घेऊया, याच्याशी केलेला अँगल किती आहे आता, 45 डिग्री. ओके. सो फ्रॉम ट्रायंगल ए आर क्यू, इथं बघा ए आर क्यू हा ट्रायंगल घेतलेला आहे. हा कसा आहे बघा, दिस ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. ए आर क्यू हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो इन राईट अँगल ट्रायंगल ए आर क्यू साइन थीटा इज इक्वल टू, आपल्याला हा थीटा फाइंड आउट करायचा. साइन थीटा इज इक्वल टू काय होईल, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस, म्हणजे आर क्यू अपॉन ए क्यू होईल. काय होईल, आर क्यू अपॉन ए क्यू. पण आपल्याला माहिती आहे की आर क्यू म्हणजेच काय आहे, ए पी. सो पुट दिस आर क्यू इज इक्वल टू ए पी. आणि त्याचबरोबर आपल्याला हे पण माहिती आहे की ह्या अँगलची व्हॅल्यू काय आहे, 45 डिग्री. सो देअरफॉर साइन 45 इज इक्वल टू ए पी डिवाइड बाय ए पी. आपण असं लिहू शकतो. काय केलं आपण बघा, आर क्यू इज इक्वल टू ए पी असल्यामुळं आर क्यूच्या ठिकाणी इथं ए पी पुट केलेलं आहे आणि थीटाची व्हॅल्यू जी आपल्याला माहिती आहे ती इथं पुट केलेली आहे. देअरफॉर साइन 45 इज इक्वल टू काय आलं बघा, ए पी अपॉन ए क्यू. आता साइन 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2. साइन 45 इज इक्वल टू काय असतं, 1/√2. देअरफॉर 1/√2 इज इक्वल टू ए पी अपॉन ए क्यू. 1/√2 बरोबर काय आलं, ए पी अपॉन ए क्यू. मग जर तुम्हाला काय पाहिजे असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री हवा असेल तर हा ए पी म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स इक्वल टू कोहेसिव्ह फोर्स डिवाइड बाय √2 असलं पाहिजे. आता √2ची व्हॅल्यू काय असते, 1.41 समथिंग. ओके. सो नियरली ए पी अँड ए क्यू आर इक्वल. ए पी आणि ए क्यू काय पाहिजेत, पण थोडंफार जर इथं तुम्ही ऑब्झर्व केला तर ए पीपेक्षा हा ए क्यू म्हणजे कोहेसिव्ह फोर्स काय आहे, थोडासा जास्त आहे. ओके. मग ही झाली कंडिशन फॉर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. मग आता कॉन्केव्हिटी आणि कॉन्व्हेक्सिटीसाठी काय असणार आहे बघा, कंडिशन फॉर कॉन्केव्हिटी फॉर ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जर आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट पाहिजे असेल तर ऑब्व्हियसली हा जो ॲडेसिव्ह फोर्स आहे हा कसा पाहिजे, जास्त पाहिजे. कशापेक्षा, ए क्यूपेक्षा. मग व्हेन ए पी इज ग्रेटर दॅन ए क्यू बाय √2 देन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट अँड इट इज द मेनिस्कस इज कॉन्केव. ओके. आणि कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी दिलेलं आहे बघा. फॉर ऑब्च्युअस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ए पी म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स हा कोहेसिव्ह फोर्सपेक्षा काय पाहिजे, कमी पाहिजे. ओके. सो दीज आर द कंडिशन्स फॉर कॉन्केव्हिटी अँड कॉन्व्हेक्सिटी. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण शेप ऑफ लिक्विड ड्रॉप आणि काही त्याच्या पुढचे पॉईंट्स स्टडी करूया. तोपर्यंत विल स्टॉप हिअर.